जय भारत. मी अमरीन खान. औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनलमध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हज हाऊसमधील वक्फ ट्रिब्युनल कार्यालय स्थलांतरित करण्याची अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल कमिटीची मागणी. बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमामुळे दिवाळी बाजारात झालाय शुकशुकाट. मलेरिया पर्यवेक्षकांचा वाढदिवस शाहनूर मियाँ दर्गात चादर चढून झाला संपन्न. मनोज जरांगेंनी घेतली पत्रकार परिषद. ये ट्रिब्यूनल ऑफिस वहाँ पे अगर शुरू किया जा रहा है तो ट्रिब्यूनल ऑफिस में मिनिमम 3 जजेस होंगे. अब जब 3 जजेस होंगे तो जाहिर है कि जजेस के लिए एक साइलेंट जोन होना चाहिए जहाँ पे कोई शोर शराबा नहीं होना चाहिए. लेकिन यहाँ पे तो जाहिर है कि वहाँ पे पास में एक मस्जिद है, एक इबादत गाह है और वहाँ पे उस मस्जिद से 5 वक्त अजानें होती है. हज को जाने वाले लोग, उम्रा को जाने वाले लोग वहाँ पे अगर वो आ रहे हैं तो वहाँ से उन पर कार्रवाई कर दी जाएगी कि आप शोर मचा रहे हो, आवाज़ कर रहे हो, तो हज को जाने की जगह जेल जाएंगे. ये आपकी पॉलिसी है. आपको ज़रूरत ही नहीं है कि हज हाउस में आप जो है तो ये वक्फ ट्रिब्यूनल ऑफिस को आप ओपन करें. आता सविस्तर बातम्या. शहरातील हज हाऊसमध्ये वक्फ ट्रिब्युनलचे कार्यालय सुरू केल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येणार असल्याने हे कार्यालय इतरत्र स्थलांतरित करण्याच्या मागणीचे निवेदन अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल कमिटीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. मैं हूं वसीम शेख, नेशनल वाइस प्रेसिडेंट ऑफ एंटी करप्शन एंड क्राइम कंट्रोल कमेटी. औरंगाबाद में आप जानते हैं कि हज हाउस जो है बनाया गया है और औरंगाबाद में जो हज हाउस बनाया गया है उस हज हाउस में वो हज हाउस जो बनाने का जो इंटेंशन है, जो रीज़न है वो ये है कि जो हाजी है, जो हज के लिए जाते हैं, जो उम्रा के लिए लोग जाते हैं, वो वहाँ पे जमा हो, वहाँ पे वो आराम भी करे, वो वहाँ पे इबादतें भी करे और वहाँ पे उनके रेस्ट के लिए और सब जगह से आकर एक जगह लोग जो है तो इकट्ठा हो जाए. अलग अलग डिस्ट्रिक्ट से लोग आते हैं, अलग अलग स्टेट से आते हैं, तो वो एक जगह जमा हो जाए और उनकी इबादत गाह भी है और उसी के साथ साथ वो लोग रेस्ट भी करते हैं. उनके साथ उनकी फैमिली होती है, बच्चे होते हैं. अब मैं आपको बता दूं कि जो हज हाउस है, हज हाउस में ये जो गवर्नमेंट है, गवर्नमेंट ने वक्फ ट्रिब्यूनल ऑफिस भी वहां पे बनाई है. तो वक्फ ट्रिब्यूनल ऑफिस वहां पे शुरू किया जा रहा है. तो मैं आपको बता दूं कि वक्फ ट्रिब्यूनल ऑफिस का कोई कंसेप्ट ही नहीं है कि वो हज हाउस में बनाया जाए. हज हाउस हाजियों के लिए बनाया गया है. तो आज आप वहां पे जो है तो आज ट्रिब्यूनल ऑफिस बना रहे हो, कल आप कहोगे कि मौलाना आजाद का एक ऑफिस वहां पे बना दिया जाए, परसों आप कहोगे कि वहां पे एक माइनॉरिटी मोर्चा का ऑफिस बना दिया जाए, परसों आप कहोगे कि RT ऑफिस का एक सेक्शन वहां पे बना दिया जाए. उसके बाद आप ऐसे करते करते आप जो है तो हज हाउस को जो है तो सार्वजनिक हाउस बना देंगे. तो आपको जरूरत ही नहीं है कि आप आज वक्फ के पास में हजारों एकड़ जमीन है. क्या वक्फ को ये हजारों एकड़ जमीन जो उसकी इंक्रोचमेंट हो रहा है, उसके अंदर जो पोजीशन हो रहा है, वो सारी प्रॉपर्टी को छोड़कर, हजारों एकड़ को छोड़कर, क्या ये वक्फ को ट्रिब्यूनल ऑफिस बनाने के लिए सिर्फ ये हज हाउस मिला था? और ये हज हाउस क्यों, मैं पूछना चाह रहा हूँ. मुझे मुस्लिम कम्युनिटी की तरफ से, मुस्लिम कमेटी की तरफ से मुझे कंप्लेन मिली है कि ये हज हाउस में जो ट्रिब्यूनल ऑफिस है वो बंद किया जाए और वो ऑफिस वहां पे स्टार्ट नहीं होना चाहिए. इस पर सभी लोगों का जो है तो एलिगेशन है और सभी लोगों का आक्षेप है और ऑब्जेक्शन है. तो ये ऑब्जेक्शन इसलिए है क्योंकि यहाँ पे हज हाउस के अंदर सिर्फ हज हाउस रहा जाए. अभी मैं आपको बता दूं कि जो ये ट्रिब्यूनल ऑफिस वहां पे अगर शुरू किया जा रहा है तो ट्रिब्यूनल ऑफिस में मिनिमम 3 जजेस होंगे. अब जब 3 जजेस होंगे तो जाहिर है कि जजेस के लिए एक साइलेंट जोन होना चाहिए जहां पे कोई शोर शराबा नहीं होना चाहिए. लेकिन यहाँ पे तो जाहिर है कि वहां पे पास में एक मस्जिद है, एक इबादत गाह है और वहां पे उस मस्जिद से
5 वक्त अजानें होती है, वहां से जो लाउड स्पीकर की अजान आवाजें बाहर आती है, उसके बाद जो हज हाउस में जो लोग आएंगे वहां पे उनका शोर शराबा होगा, उनके साथ कुछ बच्चे भी होंगे, उनके साथ बूढ़े भी होंगे, उनके साथ औरतें भी होंगी, तो जाहिर है वहां पे शोर शराबा तो होगा। जैसे एक शादी के फंक्शन हॉल में एक जगह जब लोग जमा होते हैं तो कितनी सारी आवाजें आती है, तो जाहिर है वहां पे शोर शराबा होगा। और उसके अलावा तो जजेस को डिस्टर्ब होगा, ट्रिब्यूनल ऑफिस को डिस्टर्ब होगा, और जब डिस्टर्ब होगा तो आप जानिए कि अगर अजान होगी तो जजेस कहेंगे कि ये अजान हो रही है, हमें डिस्टर्ब हो रहा है, मौजम पे आप कार्रवाई कर दोगे। कल वहां पे जो इमाम है मस्जिद के, वो अगर नमाज पढ़ाएंगे, उसका आवाज अगर बाहर आता है, इनको डिस्टर्ब होगा, जजेस कहेंगे कि इमाम पे आप कार्रवाई कर दो। परसों आप जब वहां पे हाजी है, हाजियों की आवाजों से अगर इनको डिस्टर्ब होगा तो हज को जाने वाले लोग, उम्रा को जाने वाले लोग वहां पे अगर वो आ रहे हैं तो वहां से उन पर कार्रवाई कर दी जाएगी कि आप शोर मचा रहे हो, आवाज कर रहे हो, तो हज को जाने की जगह जेल जाएंगे। ये आपकी पॉलिसी है। आपको जरूरत ही नहीं है कि हज हाउस में आप जो है तो ये वक्फ ट्रिब्यूनल ऑफिस को आप ओपन करें, और ये वक्फ ट्रिब्यूनल ऑफिस के लिए हमारा ऑब्जेक्शन है, और एंटी करप्शन क्राइम कंट्रोल कमेटी को ये शिकायत मिली है, और इसको स्टेट गवर्नमेंट को मैंने रिपोर्ट किया हूं। स्टेट गवर्नमेंट ने जो है तो डेप्यूटी सेक्रेटरी जो है महाराष्ट्र मुंबई मंत्रालय, डेप्यूटी सेक्रेटरी रोशनी दिनेश कदम पाटिल, इनको ये कार्रवाई फॉरवर्ड की गई है एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट 9th फ्लोर को। अब ये कार्रवाई हम देखेंगे, एक 5 डेज का, 1 वीक का इनको टाइम देते हैं। अगर 1 वीक में अगर ये कार्रवाई नहीं होती है तो एक बड़ी तादाद में हम जो है तो एक बड़ा आंदोलन करेंगे, और वहां पे हम किसी भी हाल में ट्रिब्यूनल ऑफिस खुलने नहीं देंगे। ये गवर्नमेंट से हमने ये डिमांड की है कि ये ट्रिब्यूनल ऑफिस को जल्द से जल्द बंद किया जाए। दिवाळी हा सर्वात मोठा सण असून हा सण सर्व भारतीय मोठ्या उत्साहात साजरी करतात। या सणाच्या निमित्त सर्वच वर्गातून वस्तू खरेदी विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत असते। दिवाळी निमित्त घराच्या सजावटीकरिता लागणाऱ्या विविध वस्तू बाजारात विक्रीस उपलब्ध असतात, ज्यामध्ये मुख्य आकर्षण विद्युत रोषणाई, पणत्या, आकाशकंदिलांचे असते। बाजारात विविध प्रकारचे नाना रंगांचे आकर्षक पणत्या, आकाशकंदील विक्रीस उपलब्ध आहेत। परंतु सध्या शहरात बागेश्वर धीरेंद्र शास्त्री महाराजांचे विविध कार्यक्रम सुरू असल्याने नागरिकांचा खरेदीकडे सध्या कल नसल्याने या विक्रेत्यांचा कारभार मंद गतीने सुरू आहे। बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमानंतर नागरिक खरेदी करण्यास येतील व आमचा व्यवसाय जोर धरेल अशी अपेक्षा या विक्रेत्यांनी माध्यमांद्वारे व्यक्त केली। इतना कुछ प्रोसेस नहीं हुआ, रविवार के दिन थोड़ा होगा एक झटका, और अभी 3 दिन से तो कुछ भी नहीं है। अच्छा, आने वाले दिनों में कैसे रहने वाला है, क्या लगता है आपको? अब शुक्रवार शनिवार पे है भरोसा, हमको हो जाएगा वही धंधा। क्या वजह लगती है, धंधा क्यों नहीं हो रहा है, काम इतना कम क्यों है? शायद वो वहाँ पे मार गए ना, तो सब पब्लिक वहाँ पे जा रही होंगी शायद। अच्छा, उसके वजह से आपके धंधे पे असर पड़ रहा है। पूरा मार्केट ठंडा है ना यहाँ से, मेरे के लिए ये बारी तो आज का आखिरी दिन है, बागेश्वर महाराज आएंगे। अब आज का आखिरी है, से धंधे उठेंगे, जब तक तो धंधे उठ नहीं सकते। टोटल पब्लिक जो है तुम आए बाबा के पास, तो बाबा के आने की वजह से आपके कारोबार पे काफ़ी असर पड़ा है। नहीं तो जाहिर सी बात है, सब लोग वहाँ रहेंगे ना, प्रवचन सुनने के आते। तो अभी आगे क्या उम्मीद है? नहीं, कल से तो होगा, कल से पब्लिक आएंगी। कल से जो है तो अभी बाबा आज आखिरी दिन है उनका, वो आज चल जाएंगे, कल से फिर धंधे उठेंगे, क्योंकि सब लोग वहाँ है ना, प्रवचन सुन रहे ना अभी। हाँ, फिर कल से उठेंगे धंधे। अभी तो बहुत स्लैक है, अभी कुछ भी धंधे नहीं, अभी सब लोग बैठे हुए, यहाँ टोटल मार्केट बैठे हुए, चाहे यहाँ रह दो, कपड़ा मार्केट रह दो, कोई भी रह दो, हर जगह पे अभी सन्नाटा है। शायर अल्लामा इक्बाल यांच्या जयंतीनिमित्त अल हुदा उर्दू हायस्कूलमध्ये उर्दू दिवस साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची अध्यक्षता मुख्य अतिथी डॉक्टर सुलतान शमीम यांनी केली, जे अमेरिकेचे रहिवासी असून प्रसिद्ध लेखक आहेत। या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। या कार्यक्रमामध्ये अल्लामा इक्बाल लिखित कविता आणि गझल प्रस्तुत करण्यात आल्या। या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका शेख नरगिस बानो यांच्या देखरेखीत करण्यात आले। जब मैं औरंगाबाद आया तो मिर्ज़ा अब्दुल क़य्यूम ने मुझसे कहा कि यौम इक़बाल पर एक प्रोग्राम करना है, आप हमारे इस प्रोग्राम में तशरीफ़ लाइए। मैं खुशी के साथ कबूल किया, और ये मरियम मिर्ज़ा चिल्ड्रन मोहल्ला लाइब्रेरी के तहत ये प्रोग्राम किया गया, और साथ ही अल हुदा उर्दू हाई स्कूल यहाँ का एक बेहतरीन स्कूलों में से एक स्कूल है, और इनके कई स्कूल चल रहे हैं, और यहाँ पर मैंने आकर यौम इक़बाल में शिरकत की। और मैंने
इकबाल के ताल्लुक से कुछ बात तो की, लेकिन मेरी स्ट्रेस, मेरा जो मैंने फोकस किया है, मैंने जो बात की है वो है उर्दू पर। उर्दू हमारी मादरी ज़बान है, लेकिन हम भूलते जा रहे हैं। हमें ये चाहिए कि कोई भी हो, बच्चा हो, बूढ़ा हो, रिश्के में बैठा इंसान हो, होटल में काम करने वाला हो, फ़कीर हो, गरीब हो, वो अगर उर्दू में कोई पेपर लेकर पढ़ता है तो मुझे बड़ी खुशी होती है। और मैं उर्दू के लिए हत्तल इम्कान जहाँ भी जाता हूँ, जो मेरे से मदद होती है मैं करता हूँ। और मेरी तमाम औरंगाबादी दोस्तों से, अहबाब से, यहाँ के शहरियों से ये दरख्वास्त है कि उर्दू को बोलें, उर्दू को पढ़ें, उर्दू को जिस तरह होते हैं उसकी यानी आप उसका आगे बढ़ाएं। और इसी तरीके से हम उर्दू को कायम रख सकते हैं। और वो लोग जो के बच्चे मराठी, तेलुगु, मराठी, इंग्लिश ज़बानों में पढ़ रहे हैं, उनके वालिदैन को चाहिए कि साथ में उर्दू की भी तालीम दें किसी तरह, तो ये हम उर्दू को कायम रख सकते हैं। ये हमारी गलती है कि हम अपने बच्चों को उर्दू को पढ़ाते नहीं। अगर उर्दू भी साथ में पढ़ाएं तो हम उर्दू को कायम रख सकते हैं। सर, आप अमेरिका में रहने के बाद भी आप उर्दू को इतनी अच्छी बोल लेते, तो वहाँ कैसा आप? इसलिए कि मैं ये मेरे को जो वालिदैन से उर्दू मिली है, बहन भाई हम बात करते थे, लेकिन मैंने यहाँ से जब मैं 6 साल समझे 6ठी क्लास में पढ़ता था, तब से मैंने अफसाने, छोटी छोटी कहानियाँ हिंदुस्तान अखबार को, इनकलाब अखबार को लिखा है। और जब औरंगाबाद टाइम बहुत छोटा होता था, उसमें भी मैं लिखता था जब मैं हाई स्कूल में था। और फिर वहाँ से मैं उर्दू कभी भूला नहीं। अमेरिका में मेरे पास लातेदाद किताबें, मैं समझता हूँ कि 700-800 किताबें उर्दू पर है मेरी। इक़बालियात पर है, दाग है, हसरत है, जिगर है, फिर चंदर है, फ़ुरतुल हैदर है, मोहम्मद हुसैन, नाम लीजिए कितने हैं। लेकिन वहाँ की मैं फिर भी यहाँ आपके साथ थोड़े इंग्लिश वर्ड में आ जा रहे हूँ मैं, इसलिए कि मैं वो माहौल में रहता हूँ और अभी आया हूँ। और लेकिन उर्दू मैं भूला नहीं, और उर्दू मेरी जान है, मेरे रूह में शामिल है। और आप अगर मैं कहूँ, रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, जो आँख ही से टपके तो कुछ लहू क्या है, तुम ही कहते, तुम ही बताओ अंदाज़ गुफ्तगू क्या है। जला है जिस्म जहाँ दिल भी जल गया होगा, जहाँ जला है जिस्म जहाँ दिल भी जल गया होगा, तो रेखते हो रात जुस्तजू क्या है। उर्दू आप पढ़िए, चाहे अभी मैंने कहा ना कि बुलबुल को बाग़बान से न सयाद से गिला, किस्मत में खैर लिखी थी मौसम बहार में। ये ज़फ़र जिसने कई गज़लें हमें दी है, लगता नहीं है दिल मेरा उजड़े तैयार में। और ना जाने कौन कौन से शोरा का मैं कहूँ, या आप सर धुनते जाइए, मैं आपको गज़लें सुनाऊँ, आपको शेर अशार सुनाऊँ। फिर आप यही मेरी आपसे दरख्वास्त है, इल्तिजा है कि आप पढ़िए और पढ़ाइए, और लोगों को उर्दू का जितना हो सके उसका आप यानी मैं ये कहूँ कि उसको आगे बढ़ाइए। चलिए, मेरी यही दुआ। सर, आपका पूरा नाम बताइए। मेरा नाम मोहम्मद सुल्तान शमीम खान है, लेकिन मैं PhD करने के बाद मैं डॉक्टर कहलाया। सबसे कहा मुझे सुल्तान शमीम कहें, तो मेरे तमाम दोस्त अहबाब, कॉलेज के, स्कूल के तमाम मुझे सुल्तान शमीम कहते हैं। और अमेरिका में किसी भी मेरा आर्टिकल छपता है या लोग मुझसे बात करते हैं तो सुल्तान शमीम ही कहते हैं। कभी मैंने उनसे कहा कि मुझे डॉक्टर ना लगाइए। और मेरी यही कोशिश थी अमेरिका में भी कि मैं उर्दू पे बात करूं, उर्दू कायम रहूं। कई अफसाने मैंने उर्दू में पढ़े हैं, जो वहाँ के जो नई बस्ती है कनाडा की, अमेरिका की, लंदन की, जो पाकिस्तानियों के लिए है, वहाँ छपती है कहानियाँ। और इंशाअल्लाह मैं उर्दू को कायम रखूँगा वहाँ अमेरिका में मेरे साथियों के साथ में। अस्सलाम वालेकुम। मैं असिस्टेंट टीचर अलहुदा उर्दू हाई स्कूल से, अलहुदा ग्रुप ऑफ सोसाइटीज़ के चेयरमैन जनाब असलम शरीफ सर की ज़ेर सरपरस्ती आज जो यौम उर्दू मनाया गया है, तो मैं यौम उर्दू के बारे में बस इतना कहना चाहूँगा कि यौम उर्दू जो है डॉक्टर मोहम्मद अल्लामा इकबाल के यौम पैदाइश के मौके पर यौम उर्दू मनाया जाता है। अब ये क्यों मनाया जाता है? पहले भी बहुत बड़े बड़े शोरा गुज़रे उर्दू में, गालिब है, मीर तक़ी मीर है, जो तो ये तमाम शोरा
کے نام پر کیوں نہیں منایا جاتا؟ علامہ اقبال میں امت کی اتنی تڑپ تھی، امت کے لیے اتنا کچھ کر گزرنے کا جذبہ تھا، ان کی شاعری سے ظاہر ہوتا ہے۔ اب ان کے اشعار دیکھیے، دل سے جو بات نکلتی ہے اثر رکھتی ہے، پر نہیں طاقت پرواز مگر رکھتی ہے۔ علامہ اقبال کہیں آپ دیکھیں گے تو اللہ سے گلہ شکوہ کرنے لگتے ہیں کہ امت کی جو دور میں علامہ اقبال تھے، ہر طرف مسلمان پسماندہ اور پریشان اور کشمکش میں تھے۔ علامہ اقبال نے ان کی نفس پکڑی اور انہیں حکیم امت بھی کہا جاتا ہے، کیونکہ امت کو انہوں نے سمجھ گئے کہ تعلیم کے سوا حاصل کچھ بھی نہیں ہے، ایمان اور تعلیم۔ تو کہیں اللہ سے گلہ شکوہ کرتے نظر آتے ہیں کہ تو ہی کہہ دے کہ اکھاڑا در خیبر کس نے، شہر خیسر کا جو تھا وہ کیا سر کس نے، توڑے مخلوق خدا بندوں کے پیکر کس نے، کاٹ کے رکھ دیے کفاروں کے لشکر کس نے، پھر بھی ہم سے یہ گلہ ہے کہ وفادار نہیں، ہم وفادار نہیں تو تو بھی تو دلدار نہیں۔ آخر میں اقبال اللہ تعالیٰ سے شکوہ کرتے ہیں اور جواب میں امت کی طرف سے خود ہی جواب دیتے ہیں، وہ تو آباد ہے تمہارے ہی مگر تم کیا ہو، ہاتھ پر ہاتھ دھرے منتظر فردا ہو۔ ان کی تڑپ جو ہے تو نوجوانوں کے لیے اور تعلیم کے لیے بہت زیادہ تھی۔ وہ قوم کو جگانا چاہتے تھے، قوم کو زندہ اور بیدار کرنا چاہتے تھے، کیونکہ وہ سمجھ چکے تھے کہ جہاں نوجوان جاگ گئے وہیں وہ قومیں ترقی کرتی ہے۔ تو ان کے اشعار میں انہوں نے صاف اس کا اظہار کیا ہے، جیسے نہیں تیرا نشے من خسر سلطانی کی گنبد پر، شاہی ہے بسیرا کر پہاڑوں کی چٹانوں پر، عقابی روح جب بیدار ہوتی ہے جوانوں میں، نظر آتی ہے منزل ان کو اپنی آسمانوں میں۔ اس طرح علامہ اقبال کی یہی تڑپ کی وجہ سے اور ان کے اردو شاعری میں جو نئے الفاظ اور تکبندی یہ ساری چیزیں ہیں، تو ان کی وجہ سے یوم اردو جو ہے علامہ اقبال کے یوم پیدائش پر منایا جاتا ہے۔ آج سائنسی اور کمپیٹیو دور میں طالب علموں کی ذہنی نشوونما اور بقا کے لیے ہر خاص دن ایک اہمیت کی اجاگر کیا جاتا ہے، جیسے کہ 11 نومبر کو مولانا آزاد کی یوم پیدائش، اسی طرح 5 ستمبر کو یوم اساتذہ رادھا کرشنن کے یوم پیدائش منائی جاتی ہے۔ اسی طرح آج 9 نومبر یہ علامہ اقبال کی پیدائش کے دن ہے۔ انہیں اردو زبان سے بے انتہائی محبت تھی، اسی لیے 9 نومبر کو علامہ اقبال کی پیدائش پر یوم اردو منایا جاتا ہے۔ وَإِذْ قُلْنَا ادْخُلُوا هَٰذِهِ الْقَرْيَةَ فَكُلُوا مِنْهَا حَيْثُ شِئْتُمْ رَغَدًا وَادْخُلُوا الْبَابَ۔ کیا کرے غریبی میں بصیر لاتی ہے، خسر سلطانی کی گنبد پر تو شاہی ہے بسیرا کر پہاڑوں کی چٹانوں پر۔ مطلب یہ کہہ رہا ہے کہ اے ہم مخاطب کو مسلمان سے، اے تو اتنا چھوٹا پرندہ نہیں کہ کسی چھوٹی عمارت پر جا کر بیٹھ گیا، تیری مقام وہ ہے پہاڑ کی چھوٹی پر اونچی جگہ پر۔ آتا ہے یاد مجھ کو گزرا ہوا زمانہ، وہ باغ کی بہاریں وہ سب جو بھی ہے سو کہتمانا۔ جس دن جس زمین میں پیغام حق سنایا، نانک نے جس چمن میں وحدت کا گیت گایا، تاتاریوں نے جس کو اپنا وطن بنایا۔ وہ دمن مجھ کو پھر نغموں پہ اکسانے لگا مرغ چمن، پھولے ہیں صحرا میاں پریا قطار اندر قطار، اودے اودے نیلے نیلے پیلے پیلے پیرہن، بلکہ گل پر رکھ کہیں شبنم کا موتی باد صبا، اور چمکاتی ہے اس موتی کو سورج کی کرن، اپنے من میں ڈوب کر پاجا چراغ زندگی،
तू अगर मेरा नहीं बनता न बन, अपना तो बन। मन की दुनिया स्वर्ग मस्ती जग बोशो, तन की दुनिया सर्द सौदा मकरफन। मन की दौलत हाथ आती है तो फिर जाती नहीं, तन की दौलत छाँव हुए आता है धन, जाता है धन। पानी कर गई मुझको कलंदर की ये बात, तू झुका जब गैर के आगे नमन तेरा न कर। शहद व शक्कर से मीठी उर्दू ज़बान हमारी, शहद व शक्कर से मीठी उर्दू ज़बान हमारी, होती है जिसके बोल मीठी ज़बान हमारी। दे अल्लाह हमको भी नबी दे उर्दू, जन्नत में मनाया करेंगे ईद उर्दू। जीना हो ज़माने में तो गाजी होकर, मर जाए तो कहलाए शहीद उर्दू। अल्लामा इकबाल 9 नवंबर 1877 को सियालकोट में पैदा हुए। अल्लामा इकबाल ने अपनी शायरी से नौजवानों की तालीम और तरबियत, बेदारी और खबरदार रखने के लिए लहू कहते हैं, जान कहते हैं, फख्र हिंदुस्तान कहते हैं। लहू कहते हैं, जान कहते हैं, फख्र हिंदुस्तान कहते हैं। जो मिटाने से मिट नहीं सकती उसे उर्दू ज़बान कहते हैं। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनल. A to Z शिलाई मशीन सेल्स अँड सर्व्हिसिंग आपल्यासाठी दसऱ्यानिमित्त घेऊन आली आहे एक विशेष ऑफर. आपल्याकडील जुनी शिलाई मशीन घेऊन या आणि आमच्याकडील नवीन शिलाई मशीन घेऊन जा. मग वाट कसली बघताय, लवकरच आमच्याशी संपर्क करा. आमचा पत्ता आहे A to Z शिलाई मशीन सेल्स अँड सर्व्हिसिंग, रॉक्सी कॉर्नर, पैठण गेट. रिलायबल इंटरनेट की है तलाश? तो जुड़िए UCN ब्रॉडबैंड के साथ, जहां मिले आपको 10 Mbps से 1000 Mbps हाई स्पीड इंटरनेट. शुरुआती पैकेज सिर्फ 250 रुपए से. पर चलाना है घर का हर डिवाइस एक ही स्ट्रीमलाइन कनेक्शन के साथ, तो सजेशन है हमारा, चुनिए मिनिमम 100 Mbps ट्रूली अनलिमिटेड प्लान. चॉइस आपकी, सर्विस हमारी. UCN ब्रॉडबैंड, लेट्स गेट कनेक्टेड. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांकरिता महावितरण कार्यालयासमोर अनिश्चितकालीन उपोषण सुरू करण्यात आले होते. मशीन ऑपरेटर यांना कामाचे 8 तास निश्चित करावेत, ओव्हरटाईमचा मोबदला देण्यात यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. जॉईंट MD प्रकाश खपले यांनी 1 महिन्याचा अवधी मागून 18 डिसेंबरला बैठक घेऊन या बैठकीत मशीन ऑपरेटरांच्या समस्यांचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतर तांत्रिक कामगार संघटनेतर्फे आंदोलन मागे घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने 7 तारखेपासून म्हणजे कालपासून बेमुदत उपोषण केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बाकरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय प्रमुख पदाधिकारी 10 यांनी उपोषण प्रारंभ केला होता. या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. आज चर्चेसाठी जॉईंट MD सन्माननीय प्रकाश खपले साहेब आणि मुख्य अभियंता डॉक्टर मुरारी केळे आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी यांनी चर्चेसाठी बोलवलं होतं. आणि चर्चेमध्ये जे निर्णय झाला, चर्चेमध्ये की महाराष्ट्रातील जो काही 4 प्रादेशिक कार्यालय आहे, हे 4 प्रादेशिक कार्यालयामध्ये 3 प्रादेशिक कार्यालय पुणे आणि नागपूर आणि कल्याण या ठिकाणी यंत्रचालकांना ओव्हरटाईम्स मिळतो तिमाही 75 तास, तर मराठवाड्यातील यंत्रचालकाला मिळत नाहीत 7 नोव्हेंबर 17 पासून. तर यासाठी माननीय जॉईंट MD प्रकाश खपले साहेबांनी एक सन्माननीय तोडगा काढला आणि 3ही प्रादेशिक कार्यालयामध्ये ची माहिती गोळा करणे आणि मराठवाड्यातील यंत्रचालकांची माहिती कलेक्ट करणे आणि ज्या ठिकाणी 40 ते 50% रिक्त जागा आहे 33 KV उपकेंद्राला, त्याची माहिती करणे. आणि संघटनेला सुद्धा त्यांनी विनंती केली की ज्या यंत्रचालकांना सोडण्यासाठी कोणी इतर यंत्रचालक नाही आला किंवा कोणी आजारी पडला, कोणी लॉंग लिव्हवर गेला, तर त्याची माहिती द्या. 1 महिन्यामध्ये किती ओव्हरटाईम होतो यासाठी त्यांनी माहिती गोळा करावं. आणि आर्थिक तरतूदची जी गोष्ट आहे, तो आर्थिक वर्षामध्ये तरतूद ह्या 6 वर्षापासून झाली नव्हती. आता त्याची आर्थिक तरतूद करण्यात येईल. आणि जादा कामाचा मोबदला जे काही जॉईंट MD यापूर्वी येऊन गेले 4, 5, 6, तर त्यांनी नाही केलं
परंतु मी मराठवाड्याचा भूमिपुत्र आहे आणि मराठवाड्यासाठी काहीतरी करणे माझा कर्तव्य आहे. या हेतूने मला सकारात्मक या यंत्रचालकाचा प्रश्न सोडवायचा आहे. म्हणून मी आपणास विनंती करतो की आपण स्वतः 1 महिन्याची मला अवधी द्यावं. 1 महिन्याच्या अवधीमध्ये हा प्रश्न निकाली निघेल. जादा कामाचा मोबदला देण्याची परिपत्रक जो बंद होता ते चालू करण्याची मी आपल्याला हमी देतो. आणि 18 डिसेंबरला 1 महिन्याच्या नंतर बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये बिलकुल आपल्याप्रमाणे निर्णय होईल याची आम्हाला ग्वाही देतो. तसं त्यांनी लेखी पत्र आज डॉक्टर मुरारी केळे साहेब मुख्य अभियंता यांना पाठवलं आणि ज्या प्रादेशिक कार्यालयाचे लेखा विभागाचे प्रमुख राजहल्ली आणि डिप्टी जनरल मॅनेजर जे आपले चंद्रकांत खाडेजी, जॉईंट CRO किशोरी मॅडम आणि आपले डिप्टी CRO विश्वास पाटील आणि अधीक्षक अभियंता सिव्हिल कळुंके साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आपलं लेखी पत्र दिलं आणि त्या पत्राच्या आधारे आम्ही केंद्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चर्चा विनिमय केलं की उपोषण स्थगित करावं. तर आम्ही सर्व बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या ड्युटीवर जाण्यानंतर 1 महिन्याच्या आतच चर्चा पुन्हा होणार आहे आणि चर्चेमध्ये आपल्याला 33 KV उपकेंद्राला जो काही पाणीची सुविधा मिळेल, दुसरं महत्त्वाचं वॉचमॅन मिळेल आणि फर्निचर मिळेल. हे परिपत्रक तर त्यांनी ऑलरेडी कालच निर्गमित केलेले आहे. फक्त मला एकच आशा आहे की दुबारा 1 महिन्यानंतर पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही यासाठी खात्री द्या असं आम्ही जॉईंट MDला बोललो. त्यांनी सांगितलं की आता उपोषणाची वेळ येणार नाही. म्हणून आम्ही आज या निर्णय घेतलेला आहे की बाबा उपोषण स्थगित करावं आणि यानंतर महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनाने ज्या काही बांधवांनी काही संघटनाने फक्त कागदोपत्री पाठिंबा दिला आणि ते उपोषणाला काय इकडं आलेसुद्धा नाही, तर आमच्या यंत्रचालकांनी त्याची दखल घेतलेली आहे. भविष्यामध्ये एकजुटीने आमचे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे यंत्रचालक पदाधिकारी हे निश्चितरित्या आपलेच होते हे दाखवून दिलं आणि भविष्यामध्ये सुद्धा प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावं लागणार नाही. आणि सध्या दीपावलीचं पर्व चालू झालेलं आहे आणि तरी आमचे पदाधिकारी, अध्यक्ष आणि त्यांची पूर्ण आमची टीम हे 2 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे. ना दिवाळीमध्ये घरी जाता आले नाही त्यांना, ना खरेदी करता आले. मुलं बाळं त्यांचेसुद्धा वाट पाहते आहे की आम्ही आमचे बाबा हे उपोषणाला बसले परंतु त्यांच्या हक्कासाठी बसले नाही. येईल 2 दिवस उशिरा येईल आमची खरेदी, अशा रीतीने आमचे भावना कुटुंब व्यक्त करत आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. अशा कुटुंबाच्या परिवारातून आपण लोक आलात तरी मी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने सरचिटणीस नात्याने हे उपस्थित सर्व पदाधिकारी, मान्यवर आणि ज्या लोकांनी आपल्या कामगार सेना यांनीही पाठिंबा दिला आजच्या कागदोपत्री त्यांचाही आभार मानतो आणि भविष्यामध्ये अशीच एकजूट राहावं ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महानगरपालिका झोन क्रमांक 8 सातारा देवळाईचे मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांच्या वाढदिवसानिमित्त 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता दर्गा हजरत सय्यद मोहम्मद शानूर हमवी कादरी यांच्या दर्गामध्ये ढोल ताशांच्या गजरात चादर चढवण्यात आली. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त दर्गा परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये घाटी रुग्णालयाचे तसे महानगरपालिकेचे कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महानगरपालिका झोन क्रमांक 8 सातारा देवळाईचे मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांच्या वाढदिवसानिमित्त 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता दर्गा हजरत सय्यद मोहम्मद शानूर हमवी कादरी यांच्या दर्गामध्ये ढोल ताशांच्या गजरात चादर चढवण्यात आली. दुपारी 12:30 वाजता या शानूर मिया दर्गा येथेच रक्तदान योद्धा म्हणून कार्य केल्याबद्दल मनपाचे फवारणी कर्मचारी, शिक्षिका, समाज कार्यकर्ते, नागरिक यांना ट्रॉफी, टी-शर्ट वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दुपारी 2 वाजता भगवान बाबा अनाथ बालिका आश्रम येथे मुलामुलींसोबत केक कापून स्नेहभोजन देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी महापौर नंदकुमार घोडेले, उद्घाटन मनपा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यवेक्षक शेख अनवर, दर्गा कमिटीचे जावेद खान, मेडिकल ऑफिसर दत्ता धनवे, आरोग्य अधिकारी डॉक्टर शेख शोएब,
समाजसेवक असद पटेल, सुनीता वनकर, संजय रगडे, डॉक्टर विलास हार्दे, शेख तय्यब, मनोज जगधने, विशाल पंडित, राहुल वाकेकर, जयश्री पवार, शेख तय्यब, मोहम्मद शाहिद यांच्या समवेत महानगरपालिका व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील सर्व फवारणी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये 36 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच 100हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी येथे करण्यात आली. संपूर्ण शहरामध्ये दिवाळी सणानिमित्त आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी सामान्य नागरिक करत आहेत. याच आपल्या शहरामध्ये 3 ते 3,500 दिव्यांग नागरिक राहत आहेत. त्यांनाही दिवाळीपूर्वी 5% निधी महानगरपालिकेतर्फे देण्यात येणार आहे. परंतु दिवाळी आता काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे. तरीही दिव्यांग नागरिकांच्या खात्यात निधी उपलब्ध झालेला नसल्याने हा निधी लवकरात लवकर देऊन दिव्यांगांची दिवाळी गोड करावी याकरिता महानगरपालिका प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी काँग्रेस अपंग सेलचे शहराध्यक्ष अब्दुल मुदस्सिर अंसारी यांनी माध्यमांद्वारे महानगरपालिका आयुक्तांना केली आहे. जी, सबसे पहले तो मैं सभी औरंगाबाद के वासियों को दिवाली की मुबारकबाद देना चाहता हूँ. आपके औरंगाबाद अपडेट के माध्यम से हमारी यही मांग है कि दिव्यांग लोगों के 6 महीने की 5% निधि अभी तक महानगर पालिका ने दिव्यांगों के अकाउंट में डाली नहीं है. जब से दिव्यांग लोग ये आस पे बैठे थे कि दिवाली से पहले पहले हमारे पैसे आ जाएंगे, लेकिन अभी तक कमिश्नर साहब ने जो है तो अकाउंट में पैसे नहीं डाले हैं, जिससे दिव्यांग लोग बहुत परेशान है. दिवाली नज़दीक आने वाली है. दिवाली के लिए खरीदी के लिए दिव्यांगों के पास पैसा नहीं है, तो क्या दिव्यांग लोगों ने काली दिवाली मनाना क्या? तो मैं औरंगाबाद अपडेट के माध्यम से कमिश्नर साहब से यही हाथ जोड़ते यही विनती करता हूँ कि 10 तारीख से पहले पहले आप दिव्यांग लोगों के अकाउंट में पैसे डाल दीजिए, ताकि उनकी भी दिवाली अच्छे से हो सके. यही मैं अपील करता हूँ. अगर दिवाली से पहले पहले पैसे नहीं आते हैं तो हम सभी औरंगाबाद से दिव्यांग आने वाली 10 तारीख को महानगर पालिका के गेट के सामने बैठ जाएंगे, जब तक हमें हमारे पैसे मिलते नहीं है. मैं एक बार फिर आपके न्यूज़ के माध्यम से कमिश्नर साहब से यही अपील करना चाहता हूँ कि दिवाली से पहले पहले दिव्यांग लोगों की 5% निधि अकाउंट में डाल दी जाए. कितने दिव्यांग है पूरे औरंगाबाद में? टोटल दिव्यांग 3 से 3,500 लोग हैं पूरे औरंगाबाद में. जी, हमें यही पैसों की आशा है. 6 महीने के पैसे हमारे डाल दिए जाए. जी, अमाउंट जो दिव्यांग 40 से 80 है उन्हें महानगर पालिका की तरफ से 2,000 रुपये मिलते हैं, और जो दिव्यांग 80 से 100 है उन्हें 3,000 रुपये महीना मिलता है, लेकिन वो अभी तक अकाउंट में डाले नहीं गए. जवाहर कॉलनी येथील गॅलेक्सी रुग्णालयातून मराठा आरक्षणाकरिता मराठा सेवक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आता गोरगरिबाची टिंगल टावाळीच उडीणार नाही. हे लोक पैसा खूप आहे ना, पैसा खूप आहे. सगळ्या गोष्टी मिळाल्या तर मराठ्याच्या जीवावर. आता पोट वाढेच मराठ्यांच्या जीवावर, त्याच्यामुळे काय आता भरून पुरले ना. आता भरपूर आहे. ते मस्ती येते पैशाची, श्रीमंती. ओबीसी नेते आहेत प्रकाश शेंडगे, ते म्हणाले की मराठा आरक्षणाचा पोपट आता मेला आहे, त्याने ईडब्ल्यूएसचा लाभ घ्यावा. काय ईडब्ल्यूएसचा लाभ घ्यावा असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने याआधीच मराठा मागासलेला नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा पोपट केव्हाच मेला आहे. त्यामुळे मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकातलं ईडब्ल्यूएसचं आरक्षण घ्यावं. ते ठरवतील मराठी कोणचं घ्यायचं. मराठी पाटील, शिष्टमंडळ आदेश सुद्धा येणार नाहीये, काय म्हणाल तुम्ही? काल सांगितलं सीएम ऑफिसने तुम्हाला सांगितलं आणि आज येणार, परंतु जवळपास निश्चित आहे की आज शिष्टमंडळ येणार नाही. ते बहुतेक उद्यावर जाईल. काय म्हणाल? तीन वेळेस 3 तारखा बदल नाही, पण मला काल सांगितलं त्यांनी की आम्ही उद्या येणार आहेत म्हणून, आणि आज सकाळी पण सांगितलं उद्या येणार. काही त्याची बातमी आली मीडियाच्या बांधवाकडे, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही उद्या येऊ. म्हणजे उद्याच येणार आहे शिष्टमंडळ? नाही, ते म्हणले होते. मग अचानक आल्यावर आम्ही सावध झालतो. मला पुढं आम्ही काय
आम्ही बरं झालं म्हणलं लवकरच येते तर समाजात चांगला मेसेज जातो. त्यांना उशीर होते त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही तुमचा? नाही ते म्हणले होते नाही तर आक्षेप असतात पण ते काल म्हणले होते आम्हाला 1 दिवस वाढून द्या, उद्या येतो आम्ही. आपण सकाळच्या पत्रकार परिषदेत म्हणलो पण होतं ठीक आहे या तुम्ही उद्या 1-2 दिवसांनी काय होतं. ओके. महाराष्ट्र दौऱ्याच्या तारखा नाही आता गेलो थोड्या टाइम तो FIR येणार होता आपल्याकडे बीडचा, त्या संदर्भात काही मुवमेंट आले असतील बाहेर बहुतेक आले देऊन टाकतो पत्रकार बांधवल्या फार सगळं. कारण ते सत्यच आपण खोटं बोलत नाही. उगा कोणावर टीका करायची म्हणून मी कवाच बोलत नाही. टीका करायची किंवा उगा ती तिकडून बोललाय म्हणून आपण इकडून बोलायचं अजिबात नाही. दाखल बीड मध्ये झालेला आहे. नेमकं कुठल्या घरावरती हा मध्यंतरी त्यांनी हल्ले केलेले, कुठल्या घरावर हा FIR आहे? त्यांच्याच हॉटेलवर केलाय, त्यांच्याच लोकांनी त्यांनीच केलाय, त्यांच्याच लोकांनी आता त्यांचाच मी थोडंच मी म्हणतोय त्यांचंच ते तुम्हाला सगळं प्रूफ देतो. आला असेल एखाद्या बाहेर. पाटील छगन भुजबळ म्हणतात कुणबी सर्टिफिकेट घ्यायचं आहेत त्यांना बाहेर 1805 पासूनचे पुरावे आहेत, 67 पर्यंतचे पुरावे आहेत की मराठा OBC मध्येचे खात होती ते आतापर्यंत जास्तीचं. आता फक्त जास्तीचं हे मध्ये देऊ नका, इथून पुढच्या काळात तरी देऊ नका. कारण सरकारविषयी प्रतिमा चांगली राहील. तुम्ही गोरगरिबांच्या पोरांना त्रास दिला विनाकारण साखळी उपोषण, आमरण उपोषण, रास्ता रोको शांततेत करणाऱ्या पोरांना, सभा घेणाऱ्या परिणाम सरकारला. मराठा बांधवाची जमीन आपल्या गावात आहे, त्याचा 7/12 आहे, त्याची द्या त्याला. हे सामान्य OBC बांधवाला कळायला लागलं. तसंच आरक्षणाचं की त्यांचे जर पुरावे सापडतात कुणबी म्हणून तर ते OBC मध्ये आहेत, त्यांना द्या. नेत्याचं ऐकू नका, त्यांच्या ठरलंय. OBC सामान्य आहेत. काही जण दिवाळीनंतर मोर्चा काढण्याचा इशारा देत आहेत. तर शेतकरी आता आहे दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकार गांभीर्याने बघत नाही असं दुष्काळ जाहीर झालेली यादीवरून वाटतंय. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? नाही, बहुसंख्येनं मराठा शेतकरी असं म्हणण्याची काय आपल्याला आवश्यकता नाही. कारण शेतकरी त्यात जातपात आणायला नको. त्यांच्यावरती 100% अन्याय होतोय. पाऊस साथ देत नाहीये, पिकं होत नाहीये, पुऱ्या राज्यात संकटात आहे. पाण्यापासून अडचणी आहेत, चाऱ्यापासून एक पिकच नाही आहेत, उत्पन्न पण नाहीत आलेत, कर्ज डोक्यावरचं फिटत नाही. सरकारने ते कर्जही माफ केलं पाहिजे शेतकऱ्यांचं. त्यांना पाण्यापासून सगळी व्यवस्थाही केली पाहिजे. कारण त्यांना वाचवणारा कोण आहे त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला? तिथं जातीचा काय संबंध आहे? तिथं शेतकरीच जगाला वाचवणारा, पोटाला देणारा आहे. तिथं जात काही संबंध नाही आणण्याचं सरकारनं मोठं मन करून त्यांनाही मदत दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी नंतर बोलताना असं सांगितलंय की मराठ्यांना OBCतून आरक्षण नाही वेगळं देणार. कोण म्हणलं? मुख्यमंत्री म्हणले. बरोबर आहे ना, OBCतून. कारण ते धक्का लागत नाही आम्हाला, तिथूनच देणार आहे. आता आमचं कुठून हे काय सगळं माहिती आम्हाला. आमचं व्यवस्थित चाललंय, सध्या व्यवस्थित चाललंय. तुम्ही उपोषण सोडलं तो दिवस आणि आजचा दिवस सरकारची कार्यपद्धती तुम्हाला समाधानकारक वाटते का? हो, काम एकदम चाललेलं आहे. हाच म्हणणार आम्ही मराठा समाजाला. आम्ही 29 तारखेला म्हणलो आमचं आरक्षण आम्ही मिळून दाखवणार, घेऊन दाखवणार. मराठा समाजाला पत्र मिळतंय, मराठा समाजाचं काम चालू आहे. त्यामुळे आम्हाला जे पाहिजे होतं ते आमचं काम सुरू आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कक्ष उभा आहेत, प्रत्येक जिल्ह्यात नोंदी सापडणं सुरू आहे आणि पत्र सुद्धा देणं सुरू आहे. आरक्षण मिळत चाललंय मराठा समाजाला. आनंदी नाही तर काय, फक्त पूर्ण मिळूस तर पूर्ण आनंद नाही. तुम्ही कर्जमाफीचा मुद्दा काढला, महत्वाचा मुद्दा होता. तर कर्जमाफी कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे, आणखी सरकारने शेतकऱ्यांसाठी काय करावं? त्याच्यावरती भरपूर अभ्यास घेत ना, त्यांनी आकडेमोड दिलेली. शेतकरी काम करणारे भरपूर लोक आहेत, त्यांनी त्यांचे प्लॅनिंग सरकार समोर मांडलेले. फक्त एक बोळा भाबडा म्हणून शेतकऱ्याचा पोरगा म्हणून जिथं जात आणणं योग्य नाही. मदत मात्र चारही बाजूनं त्याला पण खूप त्रास आहे शेतकऱ्याला. जो अडचणीत आलेला आहे त्यांना मात्र शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे. या मताचा मी हे शेतकऱ्याचा मुलगा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनल.